नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि नक्कीच ही बातमी शेतकरी बांधवांना आनंद देणारी ठरेल। शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत। हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, किती रक्कम मिळणार आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बांधवांनो, राज्यातील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी पीक विमा भरपाईची वाट पाहत आहेत। पण यंदाच्या हंगामात केवळ उत्पादकता आधारित भरपाई मिळणार असल्याने उशीर होत आहे। राज्यभरात वेगवेगळ्या पिकांचे पीक कापणी प्रयोग होऊन भरपाई निश्चित करण्यास विलंब होत आहे। मागील काही दिवसांपासून विमा पोर्टलवर किंवा SMS द्वारे विमा भरपाईची रक्कम दिसत असलेल्या म्हणजेच भरपाईची रक्कम निश्चित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत। अजूनही काही मंडळांमधील भरपाई काढण्याचे काम सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा भरपाईपोटी 28 एप्रिलपर्यंत 1300 कोटी रुपये निश्चित झाले आहेत। त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात 831 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। सोयाबीनसाठी सर्वाधिक 1146 कोटी रुपये भरपाई निश्चित झाली आहे। सोयाबीनसोबतच तूर, कांदा, भात, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी खरीप पिकांच्या भरपाईचा समावेश आहे। कापसाची भरपाई काढण्याचे काम सुरू आहे। कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आकडेवारीच्या आधारे विमा भरपाई काढण्याचे काम सुरू आहे। अद्याप भरपाईचा आकडा पुढे आलेला नाही। पुढील काही दिवसांमध्ये कापूस पिकांच्या विमा भरपाईचाही आकडा पुढे येईल अशी माहिती सूत्रांनी दिली। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 1300 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईचे पैसेही जमा केले जात आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात 28 एप्रिलपर्यंत 831 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये उरलेली भरपाईची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे।